तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची नेमकी प्रक्रिया काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। उपराष्ट्रपती पदासाठी फक्त खासदार मतदान करतात। लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात। विधानसभा विधान परिषदेचे आमदार मतदार नसतात। लोकसभेचे 543 खासदार निवडणुकीत मतदान करतात। राज्यसभेचे 288 खासदार निवडणुकीत मतदान करतात। राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे 12 खासदारही मतदान करतात। एकूण 788 खासदार या निवडणुकीचे मतदार असतात। राज्यघटनेच्या कलम 66 नुसार ही निवडणूक पार पडते। उपराष्ट्रपती पदासाठी प्रत्येक मताला समान मूल्य असतं। प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम नुसार निर्णय घेतला जातो। प्रत्येक मतदाराचं मत हे गोपनीय पद्धतीने नोंदवलं जातं। कोणत्याही पक्षाला खासदारांसाठी व्हीप जारी करता येत नाही। खासदारांना स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार मतदानाचं स्वातंत्र्य आहे।